नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.4 बघणार आहोत. यातील सर्व उदाहरणं मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर सर्व सॉल्ड एक्झाम्पल्स आणि काही बेसिक कन्सेप्ट, इन्स्क्राइब्ड अँगल, इंटरसेप्टेड आर्क, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, करोलरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, सगळ्यात इम्पॉर्टंट थेरम आहे तो, करोलरी ऑफ सायक्लिक quadrilateral theorem. Okay, चला तर सुरू करूया. Now first let's learn. We have learned some properties relating to a circle and points as well as lines, that is a tangent. Now let us learn some properties regarding circle and angles with the help of some activities. तर आपण काही activities इथे बघणार आहोत. Activity 1. Draw a sufficiently large circle of any radius as shown in figure. ओके, मोठं सर्कल इथे ड्रॉ करणार आहोत. ड्रॉ अ कॉर्ड ए बी. ए बी हा इथे कॉर्ड ड्रॉ करणार आहोत. सेंट्रल अँगल ए सी बी. टेक एनी पॉइंट डी ऑन द मेजर आर्क. या मेजर आर्क वरती डी हा कुठला एक पॉइंट घ्या. अँड पॉइंट ई ऑन मायनर आर्क. मेजर अँगल ए डी बी अँड अँगल ए सी बी. ए सी बीचं मेजर ते मेजर करायचं आणि कम्पेअर करायचं त्या दोघांचं. सपोज दॅट द मेजर ऑफ अँगल ए डी बी इज एक्स डिग्री, देन द मेजर ऑफ अँगल ए सी बी इज 2 टाइम्स एक्स डिग्री. म्हणजे याचं जर एक्स डिग्री असेल तर याचं 2 टाइम्स असणार आहे, म्हणजे ट्वाईस असणार आहे, म्हणजे दुप्पट असणार आहे. ओके, अँड द मेजर अँगल ए डी बी अँड अँगल ए बी and add their measures. Suppose that the measure of angle ADB is x degree and the measure of angle AEB is y degree. And if we add these two angles and their sum must be equals to, that is 180. आणि तुम्हाला असं लक्षात येईल की त्या दोन्ही कोणांच्या मापांची जर बेरीज केली, दोन्ही अँगल्सची टोटल केली तर ती किती असेल, तर ती 180 असेल. ओके, नाव नेक्स्ट टेक FGH on the arc ADB, measure angle A FB AGB. आणि त्यानंतर या मेजर आर्क वरती जर आपण हे FGH हे पॉइंट्स घेतले आणि त्यांचं अँगल मेजर केलं, सपोज दिस इज वन. नेक्स्ट इफ यू जॉईन दिस, देन मेजर द अँगल AGB. आणि या सर्व जर इथे मेजर केलं, सपोज द मेजर ऑफ अँगल दिस ए डी बी इज एक्स डिग्री, देन द मेजर ऑफ अँगल ए एच बी तो देखील किती असणार आहे, तर ते एक्स डिग्री असणार आहे. मेजर ऑफ अँगल ए एफ बी इज ऑल्सो एक्स डिग्री. मेजर ऑफ अँगल ए जी बी इज ऑल्सो एक्स डिग्री. म्हणजेच त्या सर्व अँगल्सचे मेजर किती असणार आहे, तर एक्स डिग्री असणार आहे. त्यानंतर त्याने आपल्याला आय हा पॉइंट या मायनर आर्क वर घ्यायला सांगितलेलं आहे. अँड जॉईन दिस अँड मेजर इट अँगल अँड कम्पेअर इट विथ द अँगल ए ई बी. या ठिकाणी देखील या दोन्ही अँगलचे मेजर कसं असणार आहे, तर ते सेम असणार आहे. सपोज दॅट द मेजर ऑफ अँगल ए बी हा वाय डिग्री असेल, तर याचं देखील मेजर किती असलं पाहिजे, तर वाय डिग्री असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट फ्रॉम दी ॲक्टिव्हिटी यू मस्ट हॅव नोटीस. आणि आपण त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपलं असं लक्षात आलंय की मेजर ऑफ अँगल ए सी बी इज अ ट्वाईस द मेजर ऑफ अँगल ए डी बी. ए सी बीचं मेजर किती, तर या ए डी बीच्या ट्वाईस आहे. सम ऑफ मेजर ऑफ अँगल ए डी बी अँड अँगल ए ई बी इज इक्वल्स टू 180. नेक्स्ट अँगल ए HB, angle AHB, angle ADB, angle AFB and angle AGB, their measures are equal. And also the measure of angle AEB and the measure of angle AIB हे देखील कसे आहेत, तर ते इक्वल आहेत. ओके, नाव नेक्स्ट ऍक्टिव्हिटी त्याने आपल्याला ते दिलेली आहे. ड्रॉ सफिशियंटली लार्ज सर्कल विथ द सेंटर C as shown in the figure. Draw any diameter PQ. Now take the point R, S, T on both sides of semicircle.
आर आणि एस आपण वरच्या बाजूला घेतलेत आणि टी हा बिंदू, टी हा पॉइंट हा खाली घेतलेला आहे. मेजर द अँगल पी आर क्यू, पी आर क्यू, आणि पी आर क्यू आपण इथे मेजर करणार इथे. ओके, मेजर द अँगल पी आर क्यू. नेक्स्ट पी एस क्यू, पी एस क्यूचं देखील मेजर करणार इथे. ओके, अँड द नेक्स्ट पी टी क्यू, पी टी क्यू. तर या प्रत्येकाचं मेजर किती असणार तर 90 डिग्री असणार आहे. ओके, नोट दॅट ईच इज अ राईट अँगल, प्रत्येकाचा मेजर आहे 90 डिग्री असणार आहे. द प्रॉपर्टीज यू सॉ इन द अबोव ॲक्टिव्हिटीज आर theorems that give the relation between circle and angles. Let us learn some definition required to prove the theorems. Okay, तर बघूया आता काही डेफिनेशन्स बघूया. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय आता. इन फिगर सी इज सेंटर ऑफ अ सर्कल विथ द वर्टेक्स डी ऑफ अँगल पी डी क्यू, पी डी क्यू lies on circle. The arms of angle PDQ intersect circle at A and B. Such an angle is called an inscribed angle. आणि या टाईपच्या अँगलला काय म्हणतात तर इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणतात. इन फिगर अँगल ए डी बी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ए डी बी. या फिगरमध्ये अँगल एडीबी हा आर्क एडीबी मध्ये इन्स्क्राइब्ड केलेला आहे आणि त्याने एबी या आर्कला इंटरसेप्ट केलेलं आहे. ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, नेक्स्ट इंटरसेप्टेड आर्क. ऑब्झर्व ऑल फिगर्स 1 to 6 इन द फॉलोइंग फिगर. आता बघूया इथे या सर्व फिगर्स बघा तुम्ही. इन इच फिगर द आर्क्स ऑफ अ सर्कल लाईज इन द इंटिरियर ऑफ अँगल ABC. या सर्व फिगर्समध्ये हे जे आर्क आहेत तर त्या या अँगलच्या इंटिरियर मध्ये आहेत. ओके, इन इच फिगर द आर्क ऑफ अ सर्कल लाईज इन द इंटिरियर ऑफ अँगल ABC इज अँड इंटरसेप्टेड बाय अँगल ABC and these arcs are intercepted by angle ABC. Okay, the points of intersection of circle and the angles are end points of intercepted arc. आणि these are the end points of the arc. हे काय तर ते end points of arc आहेत. Okay, each side of the angle has to contain and end points of the arc. Okay, तर पुढे बघूया. Now again observe all this figure. In figure 1, 2 and 3, in figure 1, 2, 3 only one arc is intercepted by that angle. आणि अँगल ABC मध्ये फक्त हा एक सिंगल आर्क आहे. इथे देखील एक सिंगल आर्क आहे इन फिगर 1, 2, 3 and in figure 4th, 5th and 6th there are the two arcs. हा इथे एक आर्क आहे आणि या ठिकाणी पण आर्क आहे. इथे देखील आर्क आहे आणि या ठिकाणी देखील आर्क आहे. इथे देखील दोन दोन आर्क या अँगलने इथे काय केले तर ते इंटरसेप्ट केलेले आहेत. ओके, नाव नेक्स्ट अगेन ऑब्झर्व दिस फिगर. ऑल्सो नोट दॅट ओनली वन साइड ऑफ द अँगल टचेस द सर्कल इन सेकंड. या फिगरमध्ये अँगलची एकच साइड काय होत आहे तर ते टच होत आहे. कुठल्या फिगर्समध्ये सेकंड अँड फिफ्थ मध्ये. सेकंड अँड फिफ्थ ओनली वन साइड टचेस. ओके, बट इन सिक्स्थ बोथ द साइड्स ऑफ द अँगल टचेस द सर्कल. आणि या सिक्स फिगरमध्ये या अँगलच्या दोन्ही साइड्स या सर्कलला काय होतात तर त्या टच होत आहेत. ओके, नाव द नेक्स्ट इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. हा सगळ्यात इम्पॉर्टंट थेरम आहे. तो बऱ्याचदा परीक्षेला तो विचारला जातो. द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. ओके, आता या ठिकाणी अँगल BAC is inscribed in arc BAC and that angle BAC intercept the arc BDC. Okay,
मग इथे गिवन आपण इथे लिहिणार गिवन इन अ सर्कल विथ सेंटर ओ अँगल BAC इज इन्स्क्राइब्ड इन आर्क BAC मध्ये इन्स्क्राइब केलेला आहे अँड आर्क BDC इज इंटरसेप्टेड बाय द अँगल BAC ने BDC हा काय आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. टू प्रूव्ह दॅट angle BAC is equals to 1 upon 2 measure of arc BDC. Now the construction. Draw a ray AO. Draw a ray OA. AO. It intersect the circle at E. आणि जर आपण असा रे इथे ड्रॉ केला तर तो सर्कलला इथे टच होतो. ड्रॉ द रेडियस OC. ओके. आता या ठिकाणी आपण बघितलं की AO आणि CO दीज आर दी रेडियस ऑफ द सर्कल. हा आयसोसिलस ट्रायंगल तयार होणार आणि अँगल अपोजिट टू देअर इक्वल साइड्स आर इक्वल म्हणून या दोन्ही अँगलचं मेजर कसं असणार आहे तर ते सेम सेम असणार आहे. नंतर इथे हा ट्रायंगल आपण AOC कन्सिडर करणार. या AOC या ट्रायंगलचा अँगल COE हा एक्सटिरियर अँगल आहे आणि त्याचं मेजर किती असणार आहे. the measure of this extra angle is equals to sum of its remote interior म्हणजे this x plus x is equals to 2x. ओके. आणि म्हणून हा इथे सेंट्रल अँगल इथे तयार होतोय. अँगल EOC इज अ सेंट्रल अँगल फॉर दिस आर्क EC. मग या सेंट्रल अँगलचं मेजर किती आहे तर 2x आहे. म्हणून याचं देखील मेजर किती असणार आहे आर्क ECचं तर ते 2x आलेलं आहे. ओके. तर इथे पुढे बघूया आपण अजून. In triangle AOC, what's happening? Side OA is a congruent to side OC. O is a congruent to OC, radii of the same circle. Angle OAC is equals to angle OCA. Theorem of isosceles triangle. Let angle OAC is equals to angle OCA and that's equals to x. Next. अँगल EOC. आता EOCचं मेजर म्हणजे काय की सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर दॅट इज अ मेजर ऑफ अँगल OAC प्लस मेजर ऑफ अँगल OCA. एक्स्ट्रा अँगल थेरम ऑफ अ ट्रायंगल and therefore measure of angle OAC is x degree. Measure of angle OCA is also x degree and their total is a 2x degree. ओके. बट अँगल EOC हा कसा आहे तर तो सेंट्रल अँगल आहे. ओके. फॉर दिस आर्क EC. therefore measure of arc EC किती आलं तर ते 2x येणार आहे. therefore by the definition of an arc and therefore from 1 and 2 we will have here angle OCA. Angle OCA is equals to angle EAC. Angle EAC is equals to 1 upon 2 measure of arc EC. okay. हा पार्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. हिअर अँगल EAC बघा EAC इज इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल EAC इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 मेजर ऑफ आर्क EC. ओके. या ठिकाणी O इज द सेंटर ऑफ द सर्कल. इट इज ऑन द साइड ऑफ द अँगल. व्हेन द सेंटर ऑफ सर्कल लाईज ऑन द साइड ऑफ द अँगल then we have here EAC is equals to 1 upon 2 measure of arc EC. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपण याचा सर्वाधिक नंतर शेवटी विचार करणार. त्यामध्ये 3 डिफरंट केसेस कन्सिडर करणार. when the center lies in the interior of this angle, when the center lies on the side of the angle and when the center of circle lies in the exterior part of this angle. त्यातला हा काय कुठला पार्ट आहे when the center lies on the side of the angle. नेक्स्ट बघा त्याने आपल्याला असं दिलेलं आहे सिमिलरली ड्रॉ OB आणि या ठिकाणी OB इथे ड्रॉ करणार. ओके. अँड अगेन वी विल हॅव हिअर सेम टाईप इथे मिळेल. मग या अँगलचं मेजर किती असेल तर हे y असेल. पुन्हा हा आयसोसिलस ट्रायंगल तयार होणार आणि याचं मेजर पुन्हा इथे आपल्याला किती मिळेल द मेजर ऑफ दिस अँगल दॅट इज इक्वल्स टू y. ओके. या सेंट्रल अँगलचं मेजर किती येणार तर ते 2y येणार. ओके. अँड सिमिलरली हिअर वी कॅन प्रूव्ह दॅट देअर मेजर ऑफ अँगल EAB is equals to 1 upon 2 measure of arc BE. ओके. अँड दिस इज द फोर्थ वन. ओके. आता हे दोन्ही काय करणार आपण
थर्ड अँड फोर्थ हे दोन्ही आपण इथे ऍड करणार. इफ यू ऍड इट देन वी विल हॅव हिअर दॅट इज द मेजर ऑफ अँगल EAC, measure of angle EAC plus measure of angle EAB is equals to measure of angle BAC. इथे काय केलंय तर ते दोन्ही अँगल्स या ठिकाणी आपण ऍड केलेले आहेत. दॅट इज इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल EAC म्हणजे काय, तर मेजर ऑफ अँगल EAC इज इक्वल्स टू 1/2 मेजर ऑफ आर्क EC, 1/2 मेजर ऑफ आर्क EC येते. नंतर मेजर ऑफ अँगल EAB, मेजर ऑफ अँगल EAB इज इक्वल्स टू 1/2 मेजर ऑफ आर्क BE. ओके, या दोघांतनं 1/2 कॉमन घेणार. अँड द नेक्स्ट मेजर ऑफ आर्क EC, measure of arc EC plus measure of arc BE is nothing but measure of arc BEC, okay, or measure of arc BDC, and hence measure of angle BAC is equals to 1/2 measure of arc BDC, okay. And here note that we have to consider three cases regarding the position of द सेंटर ऑफ द सर्कल. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा थर्ड केसमध्ये आपण काय कन्सिडर केले, मेजर ऑफ अँगल EAC इज इक्वल्स टू 1/2 मेजर ऑफ आर्क EC. इन दिस केस वी कन्सिडर द सेंटर ऑफ द सर्कल लाइज ऑन द साइड ऑफ द अँगल. And in the next case, that is in the fifth one, that is a measure of angle BAC is equals to 1/2 measure of arc BDC. या ठिकाणी आपण काय कन्सिडर करतो, द सेंटर ऑफ द सर्कल लाइज इन द इंटिरियर ऑफ द अँगल. आता कुठला पार्ट राहिला आपला, द सेंटर लाइज इन द एक्सटिरियर पार्ट ऑफ दिस अँगल. ओके, तर इथे बघूया. या ठिकाणी बघा सेंटर ऑफ द सर्कल आहे इथे, परंतु ते या अँगलच्या एक्सटिरियर पार्ट मध्ये येते. Therefore, in this case, measure of angle BAC is equals to measure of angle BAE minus measure of angle CAE. BAE मधनं CAE काय करणार आपण, तर ते मायनस करणार. ओके, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, मेजर ऑफ अँगल BAC फाइंड आउट करणार. तर या मेजर ऑफ अँगल BAE मधनं काय मायनस करणार, मेजर ऑफ अँगल CAE मायनस करणार. But what of the measure of angle BAE? BAE means what? 1/2 measure of arc BCE. And the measure of angle CAE means what? 1/2 measure of arc CE. Okay. या दोघांतनं 1/2 कॉमन काढणार. Then we will have here measure of arc BCE minus measure of arc CE. या BCE आर्क मधनं जर C मायनस केला, see this here, BC मधनं आपण जर C मायनस केला, then you will get here measure of arc BC, and that's we want to prove. And hence measure of angle BAC is equals to 1/2 measure of arc BC. Okay. Now it is here. The above theorem can also be stated as follows. Measure of an angle subtended by an arc at a point on the circle is half of the measure of angle subtended by the arc at the center. त्या आर्कने सेंटरशी केलेला जो काही अँगल असेल त्याचा हाफ असणार आहे. ओके, नाव द नेक्स्ट corollaries of inscribed angle theorem. What is the first? Angle inscribed in the same arc are congruent. आता या फिगर मध्ये बघा, C is the center of the circle. Angle PQR and angle PSR are inscribed in the same arc. हे दोन्ही अँगल एकाच आर्क मध्ये इन्स्क्राइब केलेले. They intercept the arc PTR and hence the measure of angle PQR is equals to measure of angle PSR. हे आपल्याला या थेरम मधनं प्रूव्ह करायचं आहे. चला तर तो थेरम बघूया. आणि हाच थेरम मार्च 19च्या परीक्षेला विचारला गेलेला आहे. अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. दिस इज द ऍक्टिव्हिटी फॉर द 2 marks. बघूया. अ सर्कल विथ सेंटर C, angle PQR and angle PSR are inscribed in arc PQR. Intercept arc PS. तर हे दोन्ही अँगल्स कुठला आर्क इंटरसेप्ट करतात, तर आर्क PTR हे इंटरसेप्ट करतात. टू प्रूव्ह दॅट अँगल PQR इज अ कॉन्ग्रुएंट टू अँगल PSR. हे आपल्याला काय करायचंय, तर प्रूव्ह करायचंय. Angle PQR is equals to 1/2 arc PTR. 1/2 arc PTR. This is the first one.
Angle PSR is equals to 1 upon 2 arc PTR. Okay. And these two are equal. ह्या दोन्ही साइड्स कशा आहेत तर सेम आहेत. म्हणजे PQR is equals to PSR मिळणार आपल्याला. Therefore from 1 and 2 PQR is equals to PSR. आणि म्हणून या दोन्ही अँगलचे मेजर कसं असणार आहे तर ते सेम असणार आहे. ओके. नाव द नेक्स्ट. पुढचा एक अजून करवली दिली त्याने आपल्याला. अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. आणि अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल म्हणजे हे सेमी सर्कल वरचं असणार आहे. ओके. दिस इज अ सेमी सर्कल. दिस मस्ट बी ऑल्सो दी सेमी सर्कल. आणि या सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब्ड केलेला अँगल किती असतो तर राईट अँगल असतो. देअरफॉर दिस अँगल ABC इंटरसेप्ट दी आर्क AXC. आणि AXC कसं आहे तर ते सेमी सर्कल आहे. अँड दॅट्स इक्वल्स टू 1 अपॉन 2 मेजर ऑफ आर्क AXC. ते AXC चं मेजर किती? इट्स अ सेमी सर्कल अँड देअरफॉर दॅट इज इक्वल्स टू 90 डिग्री. ओके. तो देखील आपण इथे थेरम प्रूव्ह करणार आहोत. इथे बघूया. अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. हा जुलै 22 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. अ सर्कल विथ center M. Segment AC is the diameter. Angle ABC is inscribed in arc ABC. Intercept arc AXC. ला intercept करतो. What we want to prove that? Measure of angle ABC is equals to 90 degree. Next, measure of arc AXC is equals to 180. Measure of semicircle is 180. Next, measure of angle ABC is equals to 1 upon 2 measure of arc AXC, and therefore measure of angle ABC is equals to 1 upon 2 into 180 degree, and hence measure of angle ABC is equals to 90 degree. Okay. Yeah. Next, cyclic quadrilateral. हा देखील सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे याच्यातला. इफ ऑल वर्टायसेस ऑफ quadrilateral lie on the same circle, then it is called cyclic quadrilateral. एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे एखाद्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू कशावरती सर्कलवरती असतील देन इट इज कॉल्ड दी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. थिअरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल्स आर सप्लिमेंटरी. आता या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक आणि त्याचे अपोजिट अँगल्स हे कसे असतात तर सप्लिमेंटरी. मीन्स वॉट? मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल D is equals to 180. Measure of angle A plus measure of angle C is equals to 180. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि ते टेक्स्टबुक मध्ये त्याने ऍक्टिव्हिटी दिलेले आपण ते आता पुढे प्रूव्ह करणार आहोत. बघूया वन बाय वन. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. इफ ऑल वर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल्स lie on the same circle, then it is called cyclic quadrilateral. Theorem दिलाय. Opposite angles of cyclic quadrilaterals are supplementary. ओके. फिल इन द ब्लँक्स गिवन. मग इथे काय लिहिणार? क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक. व्हॉट वी वॉन्ट टू प्रूव्ह दॅट? मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल D इज इक्वल्स टू 180. मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल C इज इक्वल्स टू 180. दिस वी वॉन्ट टू प्रूव्ह. ओके. आणि आपण इथे फिल इन द ब्लँक्स केलेले आहेत पूर्ण. नेक्स्ट, आर्क ABC इज इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल ADC. ओके. ABC ला इंटरसेप्ट केलेले इन्स्क्राइब्ड अँगल ADC ने. ओके. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ADC is equals to 1 upon 2 measure of arc ABC. This is the first one. Similarly, angle ABC is inscribed angle. It intercept the arc ADC. हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि त्याने ADC आर्कला काय केलंय तर ते इंटरसेप्ट केलंय. अँड देअरफॉर अँगल ABC इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 मेजर ऑफ आर्क ADC. आता या दोघांची टोटल करणार. दॅट इज द मेजर ऑफ अँगल ADC प्लस मेजर ऑफ अँगल ABC अँड दॅट्स इक्वल्स टू 1 अपॉन 2 मेजर ऑफ आर्क ABC प्लस मेजर ऑफ आर्क ADC आणि त्या दोघांतनं 1 अपॉन 2 घेणार. देन यू विल गेट हिअर मेजर ऑफ आर्क ABC प्लस मेजर ऑफ आर्क ADC यानी दोघांची टोटल किती येणार? दॅट इज इक्वल्स टू 360. 1 upon 2 into 360. Then you will get here 180. It means that measure of angle D plus measure of angle B
मेजर ऑफ अँगल डी प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल्स टू 180 हे आपण प्रूव्ह केलेले आहे. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल्स टू ऑल्सो 180. Okay. Now next, corollary of cyclic quadrilateral theorem. An exterior angle of cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. Okay. तर इथे बघा हा थिअरम देखील. An exterior angle of cyclic quadrilateral, या cyclic quadrilateralचा angle DCE हा exterior angle, and this angle is a congruent to angle opposite to its adjacent interior angle. याचा adjacent interior angle कुठला आहे? तर angle DCB. याच्या अपोजिट अँगल जो असणार आहे त्याच्या बरोबर त्याचं मेजर असणार आहे. मीन्स व्हॉट? मेजर ऑफ अँगल BAD is equals to measure of angle DCE. Okay, it means that these two angles are congruent. Okay, हे दोन्ही अँगल्स कसे असणार आहेत तर ते कॉन्ग्रंट असणार. दिस वी वॉन्ट टू प्रूव्ह दॅट. मग आपण इथे गिवन मध्ये लिहिणार क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक. अँगल DCE is an exterior angle of quadrilateral ABCD. To prove that angle DCE is a congruent to angle BAD. नेक्स्ट, आता प्रूफ बघा, अतिशय इझी आहे, सोपा आहे तो. अँगल DCE म्हणजे या ठिकाणी DCEचं जे काही मेजर असेल प्लस मेजर ऑफ अँगल BCD. Okay, measure of these two angles, that is equals to 180, and this is the linear pair of angles. Quadrilateral ABCD हा कसा आहे तर ते सायक्लिक आहे. and therefore here measure of angle BAD म्हणजे याचं मेजर आणि या अँगलचं मेजर, या दोघांचं मेजर कसं असणार आहे तर ते सेम 180 असणार आहे. मेजर ऑफ दिस अँगल BAD प्लस मेजर ऑफ अँगल DCB इज इक्वल्स टू 180. ओके, दॅट इज अ थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता या ठिकाणी बघा, या दोघांच्या राईट हँड साइड्स कशा आहेत तर त्या सेम आहेत. ओके, देअरफॉर दिस टू लेफ्ट हँड साइड्स मस्ट बी सेम, म्हणून यांच्या लेफ्ट हँड साइड सारख्या असल्या पाहिजेत. दॅट इज अ अँगल DCE प्लस अँगल BCD इज इक्वल्स टू अँगल BAD प्लस अँगल BCD. आता या दोघांना कॉमन काय तर BCD गेट कॅन्सल, अँड देन यू आर गेटिंग अँगल DCE is equals to angle BAD, and hence our theorem is proved. ओके, इझी क्वेश्चन आहे तो थेरम प्रूव्ह करण्यासाठी. ओके, इथे काय लिहिणार अँगल 1 and angle 2. अँगल 1 plus 2 is 180. अँगल 2 plus 3 is 180. दोघांना कॉमन कुठला आहे तर 2 अँगल आहे. देअरफॉर अँगल 1 is equals to 3. या प्रकारे देखील तुम्ही ते लक्षात ठेवू शकताय. ओके, नाव नेक्स्ट, कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. मग याचा कॉन्व्हर्स काय असेल? इफ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज अ सप्लिमेंटरी, देन क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक. ओके, आता बऱ्याचदा परीक्षेमध्ये कॉन्व्हर्सचा विचारला जात नाही, परंतु तुम्ही इथे बघू शकताय इथे स्टेटमेंट, इफ अ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ सप्लिमेंटरी, द क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक. ओके, आता या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल ABCD घेतलेला आहे. ओके, इन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD अँगल DAB प्लस अँगल BCD इज इक्वल्स टू 180. ओके, दोघांचं मेजर किती तर 180. देन व्हॉट वी वॉन्ट टू प्रूव्ह दॅट? वी वॉन्ट टू प्रूव्ह दॅट quadrilateral ABCD is a cyclic. There is one and only one circle that passes through 3 non-collinear points. आणि जर 3 non-collinear points असेल, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये आपण करतो, फ्रॉम द 3 non-collinear points we can draw the circle. ओके, मग ते आपल्याला सर्कम सर्कल त्या ठिकाणी आपल्याला मिळतंय. अ सर्कल पासेस थ्रू points DAB. Circle passes through the point DAB. Let us assume that the fourth vertex C does not lie on the circle. Indirect proof करणार आहोत आपण हे. ओके, समजा हा C या सर्कल वरती नाही, then what will happen? It lies either in the interior or in the exterior of the circle. तो C हा पॉइंट या सर्कलवर नाही, मग तो कुठे असेल तर तो बाहेर असेल किंवा आत असेल.
Next, suppose C lies in the exterior of the circle. C is the exterior part मध्ये राहील तर let E be the point where the line DC intersect. E is a point where the line DC intersect. Draw segment B. यानंतर B draw करणार. Now here quadrilateral ABED या ठिकाणी ABED हा काय होणार तर तो cyclic quadrilateral होणार. And therefore by the definition of the cyclic quadrilateral, what will happen? The measure of angle this DAB प्लस मेजर ऑफ अँगल BED या दोघांचं टोटल किती असणार तर ते 180 बाय द थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. बट वी हॅव गिव्हन दॅट, हे आपल्याला गिव्हन आहे. व्हॉट इज दॅट? अँगल DAB प्लस अँगल DCB इज इक्वल्स टू 180. ओके, आणि मग हे दोन्ही आपण काय करणार या ठिकाणी इक्वेट करणार आणि दोन्ही साईडला इथे DAB काय होणार तर कट होणार. देअरफॉर मेजर ऑफ अँगल BED is equals to measure of angle DCB. म्हणजे या दोन्ही अँगल्सचं मेजर कसं असलं पाहिजे तर सेम असलं पाहिजे. बट अँगल BED हा या ट्रायंगलच्या बाबतीत, कुठला ट्रायंगल BCE च्या बाबतीत हा कसा होणार एक्स्ट्रा अँगल होणार. आणि या एक्स्ट्रा अँगलचं मेजर त्याच्या रिमोट इंटिरियर पेक्षा, म्हणजे हा इथे एक रिमोट इंटिरियर झाला आणि इथे देखील रिमोट इंटिरियर, या दोघांपेक्षा याचं मेजर कसं असणार तर ते जास्त असणार आहे. अँगल BED is an extra angle of the triangle BCE. Therefore, measure of angle BED is a greater than measure of angle DCB, extra angle theorem, and this contradicts this third one. Okay, आणि हे थर्डला इथे काय करतं ते इथे कॉन्ट्रॅडिक्ट करतं. म्हणजेच हा C हा पॉइंट एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल मध्ये नसणार आहे. तो मग कुठे असेल तर तो इट मस्ट बी इन द इंटिरियर ऑफ द सर्कल. तर ते बघूया. पॉइंट C कॅनॉट लाय इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. सिमिलरली इट कॅन बी शोन an assumption of C in the interior of the circle also leads to contradiction. आणि नंतर जर समजा आपण आतमध्ये कन्सिडर केला तेव्हा देखील आपल्याला काय मिळणार तर ते कॉन्ट्रॅडिक्शन मिळणार. C cannot lie in the interior of the circle. Point C has to lie on the circle and therefore ABCD lie on the same circle and therefore here hence ABCD is a cyclic. Okay, now next पुढे अजून एक थेरम दिलाय आपल्याला त्याने. If two points on a given line subtend equal angles, two points here B आणि C, 2 points on a given line subtend equal angles at two distinct points which lie on the same side of the line. Okay, B आणि C हे दोन पॉइंट्स या A आणि D शी सेम अँगल करत असतील तर ओके, मीन्स वॉट मेजर ऑफ अँगल ABD इज इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल ACD. देन दी पॉइंट्स ABCD मस्ट बी कॉन्सायक्लिक. म्हणजे काय तर हे सर्व पॉइंट्स हे सर्कलवरती असले पाहिजे. इथे देखील आपण इनडायरेक्ट प्रूफ करणार आहोत तर तो बघूया तो थेरम या ठिकाणी. If the 2 points on a given line subtend equal angles at two distinct points which lie on the same side of the line, then the 4 points are concyclic. आणि हेच 4 points कसे असले पाहिजे PQRS हे concyclic असले पाहिजे. आता या ठिकाणी कोणते दोन अँगल्स सेम असणार आहे? दॅट इज वी हॅव गिवन दॅट अँगल PSQ is a congruent to angle PRQ. हे दोन्ही अँगल सेम असणार आहे. देन वी विल प्रूव्ह दॅट हिअर दी पॉइंट्स PSRQ हे कसे असले पाहिजे तर कॉन्सायक्लिक असले पाहिजे. देर इज वन अँड ओनली वन सर्कल दॅट पासेस थ्रू 3 नॉन कॉलिनियर पॉइंट्स. ओके, आणि मागच्या वेळेस सारखंच आहे, 3 नॉन कॉलिनियर पॉइंट्स मधनं एकच सर्कल पास होते. अ सर्कल पासेस थ्रू द पॉइंट PSQ. सर्कल passes through the point PSQ. Okay, इथे देखील सर्कल passes through the point PSQ. Let us assume that the fourth point R does not lie on the circle. Fourth point R हा सर्कलच्या बाहेर आहे.
it lies either in the interior or the exterior of the circle. तो exterior मध्ये असेल किंवा interior मध्ये असेल. Okay. Next, let us assume that the point R lies in the exterior of the circle. Segment PR intersect this segment PR intersect the circle at point T. Draw the segment TOT. Okay. And here the angle PSQ, angle PSQ is congruent to angle PRQ, is congruent to angle PRQ. हे आपल्याला दिलेलं त्याने. Okay. And here also we have that is angle PSQ, angle PSQ is congruent to angle PTQ. आणि त्याचं मेजर कोणाबरोबर असणार आहे तर त्या PTQ बरोबर असणार आहे. Why? These two angles are inscribed in the same arc. Angle inscribed in the same arc are congruent. Okay. म्हणून याचं देखील मेजर कसं असणार आहे तर ते सेम असणार आहे. Therefore angle PRQ, angle PRQ is congruent to angle PTQ. म्हणजे या दोन्ही अँगलचं मेजर कसं असेल तर सेम असणार आहे. अगेन हिअर वी कन्सिडर द ट्रायंगल PTR. आणि या PTR चा अँगल PTQ हा एक्स्ट्रा अँगल असणार आहे. आणि निश्चितच याचं मेजर या दोन्ही रिमोट इंटिरियर पेक्षा कसं असणार आहे तर ते जास्त असणार आहे. अँड देअरफॉर अगेन दॅट इज अँगल PTQ इज द एक्स्ट्रा अँगल ऑफ ट्रायंगल TRQ. Okay, TRQ. And therefore the measure of angle PTQ is greater than measure of angle TRQ. TRQ पेक्षा इथे जास्त असणार आहे. एक्स्ट्रा अँगल थिअरम. That is a measure of angle PTQ is greater than measure of angle PTQ is greater than measure of angle PRQ. Okay, PRQ. Okay, and this contradicts the third one. हे थर्ड वनला काय करतात ते हे दोन्ही सेम आहेत पण इथे काय मिळतं आपल्याला कॉन्ट्रॅडिक्शन मिळतं. हेन्स अवर ॲजम्पशन्स इज फेल. देअरफॉर आर कॅनॉट लाय आउटसाइड द सर्कल. म्हणून आर हा आउटसाइड सर्कलच्या आउटसाइड मध्ये राहणार नाही. देन वेअर इट विल lie in the interior of the circle. आता तो पार्ट बघूया आधी. Let us assume that the point R lies in the interior of the circle. Produce PR to intersect. आता इथे देखील PR काय करणार आपण तो प्रोड्यूस करणार. इट इंटरसेक्ट द सर्कल इन द पॉइंट T. ड्रॉ QR. त्यानंतर आपण इथे QR ड्रॉ करणार. ओके. अगेन द मेजर ऑफ अँगल PSQ, मेजर ऑफ अँगल PSQ इज इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल PTQ. आता इथे दोन्ही या अँगलचं मेजर कसं असणार आहे तर ते सेम असणार आहे. बिकॉज दीज टू अँगल्स आर इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. म्हणजे याचं देखील मेजर एक्स असणार आहे. बट वी हॅव गिवन दॅट द मेजर ऑफ अँगल PSQ इज इक्वल्स टू मेजर ऑफ अँगल PRQ. ओके. पण या दोन्ही अँगलच्या बाबतीत जर बघितलं तर हा पुन्हा एक्स्ट्रा अँगल येणार आहे आणि हे दोन्ही इंटेरियर अँगल असणार आहे. याचे मेजर याच्यापेक्षा जास्त असणार या दोघांपेक्षा. ओके. अगेन द अँगल PRQ इज एक्स्ट्रा अँगल ऑफ ट्रायंगल RTQ. या RTQ चा हा एक्स्ट्रा अँगल असणार आहे. त्याचं मेजर जास्त असणार आहे. मेजर ऑफ अँगल PRQ इज ग्रेटर दॅन अँगल RTQ पेक्षा जास्त असणार आहे. दॅट इज अ अँगल PRQ इज ग्रेटर दॅन PTQ. हे कॉन्ट्रॅडिक्शन मिळेल आपल्याला कोणासाठी 6 ला. ओके. अँड देअरफॉर पॉइंट R कॅनॉट लाय इनसाइड द सर्कल. मग आउटसाइड नाही, इनसाइड नाही आहे, मग कुठे असेल तर पॉइंट R मस्ट लाय ऑन द सर्कल. अँड हेन्स देअरफॉर पॉइंट्स P, S, R and Q are concyclic. Okay. Now we'll start the solid examples. Okay. Solid examples सुरू करूया. First here, in figure, chord LM and the chord LN are congruent. Okay. Measure of angle L is 35. म्हणून MNR चं मेजर किती असणार आहे तर ते 70 डिग्री असणार आहे. ओके. फाइंड मेजर ऑफ आर्क MN. नेक्स्ट मेजर ऑफ आर्क LN. Okay. Now here the measure of angle L is equals to 1/2 measure of arc MN, inscribed angle theorem.
This 35 is equals to 1 upon 2 measure of arc Mn. Therefore, 2 into 35 is equals to 70 degree is equals to measure of arc Mn. My Mn से measure किती आला तर ते 70 degree. Next, measure of arc MLN. Measure of arc MLN is equals to 360 minus measure of this minor arc. 360 minus 70 degree. Then you will get here 290. Also next, chord LM. ही chord LM आणि LN ह्या दोन्ही कशा आहेत तर ते कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून त्यांच्याशी ऍडजस्टंट असणारे आर्क देखील कसं असणार आहे तर ते कॉन्ग्रुएंट. Therefore here arc LM is congruent to arc LN. And again here the measure of arc LM plus measure of arc LN is equals to measure of arc MLN. Measure of arc MLN. हे दोन्ही आर्क कसे असणार तर ते सेम असणार आहे त्या दोघांचं मेजर. Therefore the measure of arc ML plus measure of arc LN is equals to measure of arc MLN. Okay, इथे लिहिलेलं आहे. That is equals to 290. And hence measure of arc LM plus measure of arc LN is equals to 290 upon 2. And that's you will get here 145 degree. Okay. And in this way we have completed here measure of arc LN. Now next question. In figure, chord PQ and the chord RS intersect at point T. Find measure of arc SQ. SQ चा आपल्याला measure find out करायचा आहे. If the measure of angle STQ is equals to 58, measure of angle PSR is equals to 24. Okay. And next, verify that measure of angle STQ is equals to 1 upon 2 measure of arc PR plus measure of arc SQ. PR plus SQ. Next, prove that measure of angle STQ is equals to measure of arc PR plus measure of arc SQ. ते repeat ते झालेले ते. For any measure of angle STQ, write inverse property in third. बघूया आता one by one. Here the measure of angle SPQ. Measure of angle SPQ is equals to. आता हा अँगल कसा आहे तर तो एक्स्ट्रा अँगल आहे फॉर दी ट्रायंगल PTS. PTS साठी अँगल STQ हा एक्स्ट्रा अँगल आहे. मेजर ऑफ दिस एक्स्ट्रा अँगल इज इक्वल्स टू सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर. रिमोट इंटिरियर मध्ये अँगल कोणता येणार आहे TPS आणि TSP. म्हणजे 58 मधनं 24 जर मायनस केला आपण देन यू विल गेट द मेजर ऑफ अँगल SPQ. म्हणजे SPQ चे इथे मेजर किती असणार आहे दॅट इज 58 minus 24 you will get here 34 degree. Next, measure of arc QS. Measure of arc QS is equals to. आता या QS ला कुठला अँगल इंटरसेप्ट करतोय त्या अँगल QPS. त्याचा मेजर किती 34 आहे. Therefore the measure of arc QS is equals to 34 into 2. Then you will get here 68 degree. And hence measure of arc QS is equals to 2 times measure of angle SPQ. That is the 2 into 34 is equals to 68. Next, measure of arc PR. Measure of arc PR त्याने आता या ठिकाणी आपल्याला विचारले and that's equals to 2 times. मग PR ला कोण इंटरसेप्ट करताय अँगल PSR. Therefore measure of arc PR is equals to 2 times angle PSR. That is the 2 into 24 you will get here 48. Now next आपल्याला एक व्हेरीफाय करायचं. What is that? 1 upon 2 measure of arc PR plus measure of arc SQ. PR plus SQ that is a 48 plus 68. त्या दोघांची टोटल केली 116 upon 2 you will get here 58 and hence that is equals to measure of angle STQ. Okay, and next, now from the figure measure of angle STQ is equals to measure of angle SPQ plus measure of angle PSR. आणि आता SPQ ने कुठल्या अँगलला इंटरसेप्ट केलंय
कुठल्या आर्कला इंटरसेप्ट केलंय तर एस क्यूला. Therefore मेजर ऑफ अँगल एस पी क्यू इज इक्वल्स टू 1/2 मेजर ऑफ आर्क एस क्यू. त्याचबरोबर इथे अँगल पी एस आर कुठल्या आर्कला इंटरसेप्ट करतो तर पी आरला. Therefore मेजर ऑफ अँगल पी एस आर इज इक्वल्स टू 1/2 मेजर ऑफ आर्क पी आर. आणि त्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करणार. टेक 1/2 कॉमन, देन यू विल गेट हिअर. ओके. आणि लास्टला त्याने काय आपल्याला सांगितलंय, राईट इनवर्ड्स द प्रॉपर्टी इन थर्ड. ओके. तर ती प्रॉपर्टी आपल्याला इथे लिहायची. इफ टू chords of a circle intersect each other in the interior of a circle, then the measure of the angle between them is half the sum of measures of arcs intercepted by the angle and its opposite angle. Okay. Now next, prove that if two lines containing chords of a circle intersect each other outside the circle, ए बी आणि सी डी या दोन्ही कॉर्ड्स आहेत, त्या जर वाढवल्या तर त्या दोन्ही इंटरसेक्ट करतात आउटसाइड दी सर्कल. देन द मेजर ऑफ अँगल बिटवीन देम, या दोघातला अँगल कोणता अँगल आहे, अँगल ए ई सी. ए ई सी इज द अँगल. ओके. देन द मेजर ऑफ द अँगल बिटवीन देम इज half the difference in the measures of the arcs intercepted by the angle. या अँगलने ज्या आर्कला इंटरसेप्ट केलंय त्या दोघांच्या डिफरन्सच्या हाफ. मीन्स वॉट, दे इंटरसेप्ट द आर्क बी डी अँड द आर्क ए सी. या दोघातला डिफरन्स आणि त्याचा काय करणार तर हाफ. नाव यर गिवन chord AB and the chord CD intersect at E in the exterior of the circle. Prove that. To prove, angle AEC is equals to 1/2 measure of arc AC minus measure of arc BD. Okay. And इथे त्याने आपल्याला कन्स्ट्रक्शन दिले. ड्रॉ सेगमेंट AD. बघूया आता त्याचा आन्सर. ड्रॉ सेगमेंट AD here. Angle ADC. Angle ADC is equals to 1/2 measure of this arc. Angle BAD is equals to 1/2 measure of this arc. Inscribed angle theorem. Angle ADC is exterior angle of triangle AED. Therefore measure of angle ADC is equals to measure of angle AED plus measure of angle DAE. याचं मेजर म्हणजे काय की या दोन्ही अँगल्सच्या त्याच्या रिमोट इंटरी अँगल्सचं मेजर. ओके. मेजर ऑफ अँगल एडीसी इज नथिंग बट द सम ऑफ मेजर्स ऑफ इट्स अ रिमोट इंटेरियर अँगल. म्हणजे या अँगल DAE आणि अँगल AEDचं त्या दोघांची सम, दॅट इज नथिंग बट द मेजर ऑफ अँगल ADC. नेक्स्ट, मेजर ऑफ अँगल ADC इज इक्वल्स टू 1/2 मेजर ऑफ आर्क AC. ओके. पुढे अँगल AEC. अँगल AEC म्हणजेच काय तर अँगल AED प्लस 1/2 मेजर ऑफ आर्क BD. आता अँगल DAE म्हणजे काय तर 1/2 मेजर ऑफ आर्क BD. ओके. आता या ठिकाणी 1/2 मेजर ऑफ आर्क BD या 1/2 मेजर ऑफ आर्क AC कडे जाऊ देणार, तो मायनस होणार आणि या दोघातनं 1/2 कॉमन घेणार. Therefore measure of angle AEC is equals to 1/2 measure of arc AC minus measure of arc BD. And in this way we have completed all the solved examples. Now we'll start the practice set 3.4. Now let us start practice set 3.4 बघणार आहोत आपण आता. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, इन द फिगर इन अ सर्कल विथ सेंटर O, लेंथ ऑफ chord AB is equals to radius of the circle. Find measure of each of the following. हा क्वेश्चन सप्टेंबर 21च्या एक्झामला विचारला गेलेला आहे. काय काय फाइंड आउट करायचं आहे? वी वॉन्ट टू फाइंड आउट मेजर ऑफ अँगल AOB, मेजर ऑफ अँगल ACB, आर्क AB अँड आर्क ACB हे फाइंड आउट करायचे. ओके. आता इथे आपल्याला हा ट्रायंगल जो दिलेला आहे, दॅट ट्रायंगल इज आयसोसिलस ट्रायंगल बिकॉज segment OA is a congruent to segment OB.
हे दोन्ही काय आहेत तर त्या रेडियस आहे आणि दोघांच्या लेंथ कशी असणार आहे तर ते सेम असणार आहे. पुन्हा आपल्याला दिलेलं आहे की लेंथ ऑफ कॉर्ड ए बी इज इक्वल्स टू रेडियस ऑफ द सर्कल. मीन्स वॉट, दिस ए बी इज इक्वल्स टू ए ओ इज इक्वल्स टू ओ बी. आणि म्हणून हा ट्रायंगल ए बी ओ हा इक्विलॅटर ट्रायंगल आहे. अँड each angle of the equilateral triangle is 60 degree. Okay, measure of this angle is 60 degree. Measure of this angle AOB is a 60 degree. त्याने आपल्याला विचारले what is the measure of angle AOB. Measure of angle AOB is equals to 60 degree. Next त्याने आपल्याला विचारले angle ACB. Measure of angle ACB is equals to half of the measure of arc AB or half of the measure of angle AOB. म्हणजेच हे मेजर किती येणार तर ते 30 डिग्री येणार. ओके. नेक्स्ट मेजर ऑफ आर्क AB. मेजर ऑफ आर्क AB इथे किती येणार तर तो 60 डिग्री येणार. ज्या सेंट्रल अँगलचं जे मेजर असतं तेच या आर्कचं येणार. अँड फायनली मेजर ऑफ आर्क. ओके, ACB. ACB हा कसा आहे तर मेजर आर्क आहे. And the measure of this arc ACB is equals to 360 minus 60. Then you will get here 300. Okay. तर ते बघूया आपण one by one. Segment OA is congruent to segment OB, a radii of the same circle. Chord AB is equals to radius. This is given. Segment AB is congruent to segment OA, is congruent to segment OB. Triangle AOB is an equilateral triangle. Angle AOB is equals to 60 degree. Angle of an equilateral triangle. Next, measure of an angle subtended by an arc at a point on the circle is half of the measure of the angle subtended by the arc at the center, and hence measure of angle ACB is equals to 1 upon 2 measure of angle AOB, and hence measure of angle ACB is equals to 60 upon 2 and that's equals to 30 degree. Okay. आता पुढे यानंतर measure of arc AB is equals to measure of arc AB is equals to measure of angle AOB. ओके, अंतर किती आहे तर ते 60 डिग्री आहे. therefore measure of arc AB is equals to 60 degree. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे मेजर ऑफ आर्क ACB. मेजर ऑफ आर्क AB plus measure of arc ACB is equals to 360. Substitute the value of measure of arc AB. Okay, that is 60 degree plus measure of arc ACB is equals to 360. Therefore measure of arc ACB is equals to 360 minus 60 degree, and hence here measure of arc ACB is equals to 300. Okay, आणि या प्रकारे आपण सर्व आन्सर्स इथे फाइंड आउट केलेले. मेजर ऑफ अँगल AOB. AOBचं मेजर इथे किती होतं आलं तर ते 60 डिग्री यार. नेक्स्ट मेजर ऑफ अँगल ACB इथे किती आलं तर ते 30 डिग्री. मेजर ऑफ आर्क AB. मेजर ऑफ आर्क AB 60 डिग्री. अँड फायनली मेजर ऑफ आर्क ACB ते किती आलं तर इथे 300. इझी क्वेश्चन आहे तो. Okay, now next question number 2. In the figure, quadrilateral PQRS is cyclic. Side PQ is congruent to side RQ. Okay, this is congruent to RQ. म्हणजे याच्याशी रिलेटेड असणार आहे. आर्कचं देखील मेजर कसं असणार आहे तर ते सेम असणार आहे. अँगल PSR. अँगल PSR is equals to 110 degree. Okay. Find first measure of angle PQR. आपल्याला PQR चं मेजर फाइंड आउट करायचं आहे. इट्स व्हेरी इझी. हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे अँड सम ऑफ द अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज इक्वल्स टू 180 आणि हे ती 110. therefore measure of angle PQR must be 70 degree. Next, measure of arc PQR. मेजर ऑफ आर्क PQR. PQRचं मेजर किती असेल दॅट इज इक्वल्स टू 2 इंटू मेजर ऑफ अँगल PSR. 2 इंटू मेजर ऑफ अँगल PSR दॅट इज 220. ओके,
नेक्स्ट म्हणजे इथे PQRचं मेजर झालं. नेक्स्ट मेजर ऑफ आर्क QR. मेजर ऑफ आर्क QR. आता हे दोन्ही मेजर्स कसे असणार आहेत तर ते सेम असणार आहेत. म्हणजेच मेजर ऑफ आर्क PQ आणि QR सेम असणार आहे. टोटल किती तर 220 आहे. म्हणजे फॉर मेजर ऑफ आर्क QR इज 110 and measure of arc PQ is 110. ओके. नेक्स्ट त्याने आपल्याला विचारलं अजून मेजर ऑफ अँगल PRQ मेजर ऑफ अँगल PRQ इज इक्वल्स टू 1/2 मेजर ऑफ आर्क PQ. हे 50 किती येणार ते दॅट इज इक्वल्स टू 55 डिग्री. ओके. मेजर ऑफ अँगल PRQ इज इक्वल्स टू 1/2 मेजर ऑफ आर्क PQ विच इज 110. 1/2 into 110 then you will get a 55. या प्रकारे आपल्याला ते सर्व अँगल्सचे मेजर फाइंड आउट करता येईल. तर बघूया आता सोल्युशन. क्वाड्रिलॅटरल PQRS is cyclic. Measure of angle PSR plus measure of angle PQR is equals to 180 cyclic. Quadrilaterals, angles of cyclic quadrilaterals are supplementary. Therefore, 110 plus measure of angle PQR is equals to 180, and hence measure of angle PQR is equals to 180 minus 110. Then you will get your measure of angle PQR is equals to 70 degree. Next, measure of angle PSR. Measure of angle PSR is equals to 1/2 measure of arc PQR. Okay. Substitute the value of PSR 110 is equals to 1/2 measure of arc PQR. Therefore, measure of arc PQR is equals to 110 into 2. Then you will get here 220. Measure of arc PQR is equals to 220. Next, here chord PQ and chord QR he कसे आहेत तर दोन्ही congruent आहेत. Therefore, their corresponding arcs also congruent. Therefore, arc PQ is a congruent to arc QR. Arc corresponds to congruent chords. Let measure of arc PQ is equals to measure of arc QR is equals to X. Measure of arc PQ plus measure of arc QR is equals to measure of arc PQR. Okay, arcs addition postulates. Therefore, x plus x is equals to 220. Therefore, 2x is equals to 220. Therefore, x is equals to 220 upon 2. म्हणजे आपल्याला x is equals to किती मिळेल तर 110. Okay. And therefore, the measure of arc QR किती आला? Measure of arc QR हा 110 and PQ पण किती येणार 110. Okay. Next, measure of angle PRQ. PRQ is a measure that's equals to 1/2 measure of arc PQ. Inscribed angle theorem. Therefore, measure of angle PRQ is equals to 1/2 into 110. Therefore, measure of angle PRQ is equals to 55 degree. Okay. And hence, these are the answers. Okay. Now, next question. Quadrilateral MRPN is a cyclic. Angle R is equals to 5x minus 13 degree. Angle N is equals to 4x plus 4. Okay. Find measure of angle R and N. आता या फिगर मध्ये what is that? The quadrilateral आपण इथे बघूया. This is the quadrilateral. Okay. M R P N. We have given the measure of angle R and the measure of angle N. These two, sum of measures of these two angles are 180 degree. Okay. आणि त्यावरून आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. आपल्याला x मिळाल्यानंतर we can find out the measure of angle R and N also. Okay. Quadrilateral MRPN is a cyclic. This is given by theorem of cyclic quadrilateral. Measure of angle R plus N is equals to 180. 5x minus 13 degree plus 4x plus 4 is equals to 180. 5x minus 13 plus 4x plus 4 is equals to 180. 5x plus 4x 9x minus 13 plus 4 minus 9 is equals to 180. Therefore, 9x is equals to 180 plus 9. Then you will get here 189. 9x is equals to 189. Therefore, x is equals to 189 upon 9. Then you will get here x is equals to 21 degree. Now, measure of angle R is equals to 5x minus 13. X ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार.
which is 21. 5 into 21, then you will get here 105 minus 13. Okay, therefore angle R is equals to, measure of angle R किती आला इथे 92. ओके, आता पुढचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. Then what will the measure of angle N? Measure of angle N is equals to 4x plus 4. That is a angle N is equals to 4 into 21 plus 4. Then you will get here 88. आणि हे दोन्ही अँगल्स कसे असतात तर ते सप्लिमेंटरी असतात. 180 मधनं 92 जर मायनस केले देन हिअर यू विल गेट हिअर मेजर ऑफ अँगल N is equals to 88 degree. Okay. Now this is the answer. Next. In the figure, segment RS is a diameter of the circle with center O. Point T lies in the exterior of the circle. Prove that angle RTS is an acute angle. Now proof. Segment RT intersect circle at the point M मध्ये तो intersect करणार. Draw the segment MS. MS इथे join करणार. Then what will happen? Angle inscribed in a semicircle is a right angle. आणि हा inscribed angle असणार आहे in a semicircle because RS हा काय तर diameter आहे. Therefore the measure of angle RMS is 90 degree. Okay. Angle RMS is 90 degree. Therefore segment SM is perpendicular to side RT. Therefore here the triangle TMS is a right angle, and here the measure of angle TMS plus measure of angle MTS plus measure of angle TSM is equals to 180 degree. That is the sum of all angles of triangles is 180. आणि मग त्यामध्ये आपण या दोन अँगल ही अँगलची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. TMSC that is equals to 90 degree. And here the measure of angle MTS plus measure of angle TSM is equals to 180 minus 90 degree. त्या दोघांचं मेजर किती येणार तर ते 90 डिग्री येणार. ओके, आता या दोन्ही अँगल्सचं मेजर किती आलं इथे 90 डिग्री. मेजर ऑफ अँगल MTS प्लस मेजर ऑफ अँगल TSM is equals to 90 degree. Therefore the angle RTS must be acute angle. Therefore angle MTS must be less than 90. It's a clear that. म्हणजेच हा अँगल कसा असणार आहे तर तो 90 पेक्षा लहानच असणार आहे, स्मॉलर दॅन 90s, and hence the angle MTS is less than 90. It means that angle RTS हा कसा असणार आहे less than 90. Okay, because M is in between R and T. RTS is an acute angle. Okay. Now next, prove that any rectangle is a cyclic quadrilateral. इथे फिगरची पण आपल्याला आवश्यकता नाही आहे. Given quadrilateral ABCD is a rectangle, to prove quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. Proof quadrilateral ABCD is a rectangle given. We know that. आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलचे ऑल अँगल्स किती असतात तर 90 डिग्री. Therefore A plus C is equals to 90 plus 90 is equals to 180. Therefore ABCD is a cyclic quadrilateral. अतिशय इझी क्वेश्चन आहे तो बाय कॉन्व्हर्स ऑफ cyclic quadrilateral theorem. Okay, now next. In the figure, altitudes YZ and altitude XT of triangle WXY intersect at the point P. Prove that quadrilateral WZPT is a cyclic. Okay, आणि हा quadrilateral कसा आहे तर तो it's a cyclic quadrilateral. Points XZTY are concyclic. Okay, तर बघूया ते solution. First here, measure of angle WZP, measure of angle WZP
इज इक्वल्स टू 90 डिग्री. या अँगलचं मेजर किती असं आहे तर 90 डिग्री. मेजर ऑफ अँगल WTP and that is equals to also 90 degree. Okay. Measure of angle WZP plus measure of angle WTP is equals to 90 plus 90 degree and that's equals to 180. Therefore, by converse of cyclic quadrilateral theorem, that is a WZPT. WZPT is a cyclic. Okay. Next, angle XZY, angle XZY and angle XTY is equals to 90 degree. आणि दोन्ही angles कसे तर ते सेम आहेत. Points X and Y on line XY subtend equal angles at two distinct points Z and T on the same side of the line XY. या लाईन XY च्या एकाच बाजूला हे दोन पॉइंट्स आहेत and they subtend equal angles. Means what? Measure of angle XZY is equals to measure of angle XTY. Okay. If two points on a given line subtend equal angles at two distinct points, okay, which lie on the same side of the line, then these 4 points, which 4 points? X, Y, T, Z are concyclic. Okay. या प्रकारचा आपण तो थेरम देखील बघितला होता. Therefore, the points X, Z, T, Y are concyclic. Now next, question number 7. In the figure, measure of arc NS is equals to 125 degree. Measure of arc EF is equals to 37 degree. Then find measure of angle NMS. NMS find out करायचं आहे. Very easy question है दो. Measure of arc NS is equals to 125. Measure of arc EF is equals to 37 degree. This is given. Angle NMS has its vertex exterior of the circle. Okay. Exterior part मध्ये आहे तो सर्कलच्या. And intercept arc EF. EF ला intercept करतो आणि arc NS. Therefore, measure of angle NMS is equals to 1/2 measure of arc NS minus measure of arc EF. Okay, and that's equals to 1/2 in bracket 125 minus 37 is equals to 1/2. हे subtraction केलं किती आलं तर ते 88. 88/2. Then you will get here 44. Therefore, measure of angle NMS is equals to 44 degree. Okay. Now, this is the answer. Next question. In the figure, chords AC and D intersect at B. If angle AB is equals to 108, measure of arc A is equals to 95. Find measure of arc DC. हा क्वेश्चन जुलै 22 ला विचारला गेलेला आहे. Okay. Now solution. Measure of arc A is equals to 95 degree. Measure of angle AEB. Arc AE चं मेजर किती आहे तर ते 95 डिग्री. मेजर ऑफ अँगल ABE. ABE is equals to 110. Measure of this angle ABE is 110 degree. 108 degree. Okay. Next. Angle ABE has its vertex inside the circle and intercept arc AE and its vertically opposite angle DBC. हा DBC या आर्कला काय करतो तो इंटरसेप्ट करतो आर्क DC. ओके, या आर्कला इंटरसेप्ट करतोय. Therefore, measure of angle ABE is equals to 1/2 measure of arc AE plus measure of arc DC. Okay. Substitute the value of measure of angle AB. AB is a measure किती 110 is equals to 1/2 measure of arc AE is a 95 plus measure of arc DC. A divided by 2 multiplied होणार. Therefore 108 into 2 is equals to 95 plus measure of arc DC.
You will get a 216 is equals to 95 plus measure of arc DC. Therefore, measure of arc DC is equals to 216 minus 95. You will get here measure of arc DC is equals to 121 degree. Okay. DC चा measure क्या arc चा measure किती आला तर 121 degree. Okay. And here we have completed this measure of arc DC is equals to 121. And in this way we have completed practice set 3.4. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.